आहे कॉलेजसाठी आणि आहे माझा आजचा आउटफिट. ओके, जरा लूज आहे. मी घेतलेलं ॲक्च्युली घ्यायला पाहिजे होतं एम साईज, पण मी घेतली एक्सेल साईज. इट्स ओके. आता उकडतं आहे पण उन्हाळ्यात, त्यामुळं असं बॅगी छान वाटते, एवढ्या पण नाही. आणि मी पहिल्यांदा असं काहीतरी नवीन ट्राय केलं जे आहे ते इयरिंग्स. माझे असं कायम ते 5 रुपयाचं छोटंसं मनीचं असते ना, तसलं असते कानातलं. पण ह्यावेळेस जरा मी लुक चेंज करायचा प्रयत्न केलो. आय डोंट नो हे कसं दिसाले, कमेंट करून नक्की सांगा. आता मी जाणार आहे कॉलेजवर आणि आमचं ह्या वीकमध्ये कॉलेजचं तुम्हाला सांगतो काय काय झालं आहे. आम्हाला आमचं फ्रायडेला आमची एक्झाम संपली, मग सॅटर्डे संडे सुट्टी. देन मंडेला अगेन कॉलेज होतं, लगेच ट्यूजडेला सुट्टी. देन ट्यूजडे वेनसडे थर्सडेला आणि परत कॉलेज म्हणजे आज होते. आणि म्हणजे काल आणि आज कॉलेज होतं आणि लगेच परत फ्रायडेला सुट्टी आहे. मग लगेच सॅटर्डे संडे पण सुट्टी, म्हणजे 3 दिवस सुट्टी. आमचं असं प्लॅन चालू आहे कुठेतरी बाहेर जायचं. सो बघूया त्याचं काय काय होतं आहे. पहिला आजचा दिवस बघा काय काय होतं आहे. सो मी आता जातो. अजून मम्मीनं आमचा डबा केलेला नाही आहे, कारण आंटी आणि मम्मी सकाळी डबा करतात. त्यामुळं आंटी गेल्या वाडीला चालत, आंटी आणि अंकल. त्याच्यामुळं आंटीने आता मम्मी एकटीच करायला. मी लवकर उठायला येतो, पण माझी पण जरा तब्येत डाऊन आहे, त्यामुळं मी लवकर उठू शकलो नाही. माझ्या डोळ्यांवरनं तुम्हाला कळालं असेल, त्यामुळे मी लवकर उठता आलं नाही मला. त्यामुळे आता बघूया मम्मीने डबा केला आहे का नाही. चला, अजून डबा झाला नाही? झाला आहे. मग काय करायला असतं? फ्लावर केला आहे कुर्मा आज नाही किस खुशी मी हनुमान जयंती आहे म्हणून. होय, वा वा वा. दुपारी आमरस आता हे चपाती. त्याच्यामध्ये असं घालणार होय हे? हो, ग्रेव्ही. पटकन आवरून 9:30 वाजून माझं 9:45 कॉलेज असते बघा. मग आता काय झालं आता करू? पहिले लेक्चर ऑफ. हम अकेले आहे आज. मग वैष्णव डबा देऊन जाते की मी. हम अकेले आहे, मग काय करायचं, इलाज नाही. ही दोघं आता यायला लागली अजून निघली नाही? हा, अजून निघली नाहीत. निघल्याच वाटतं ग. हां हां. अंकल फोन केलते की आमचा आम्ही येतो, शुभमला काय पाठवू नका राहू दे. वाडीला चालत घ्यायला पाहिजे. मला इथं गणपती मंदिरपर्यंत जायचं म्हणजे असं होतंय. तरी वाडीला चालत घ्या. किती वेळांदा 5व्यांदा गेले असेल तरी आय थिंक. नाही, तिसरं ते हां. लास्ट आहे. काय अजून वेळ आहे ना? वेळ नाहीच आहे आता. काय पहिलं लेक्चर ऑफ, फक्त पहिलं लेक्चर लाटले. कुठं आहे चपाती? तुझ्या डब्यात भरले, तिचं अजून एक लाट. मग हे झालंय ना झालंय, शिजलेलं आहे. भरून टाक. निघतो लगेच. पाण्याची बाटली आणतो तुम्ही. जेवढी झोप यायला लागल्या की माझ्या डोळ्यात तुम्हाला दिसत असेल मला जेवढी झोप यायला लागल्या. पण कॉलेजला जायलाच पाहिजे, कारण मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं मला लेटर आले घरला, त्यामुळं जाणं गरजेचंच आहे. त्यामुळं मी जाणारच आहे ॲट एनी कॉस्ट कॉलेजला. आणि आम्ही काल पण म्हणलेलो काय बसायचं कॉलेजमध्ये. 3 लेक्चर केलो आणि गेलो पिक्चरला, कारण आम्हाला धुरंधर 2 बघायचं होता. केवढा वेळ मम्मी बघ, 9:45 वाजून गेलात. मग आता मी काय करू सांग? माझं काम चालू आहे, हात चालू आहे, गॅस चालू आहे. बाबा मी 5 वाजता उठल्या. वर डबा करायला हांतरून काढायचं. बाहेरचं काढायचं आहे गाडी. माझी गाडी तर एवढी वज्ज आहे का नाही आयुष्यभर. जेवढं म्हणजे ताकद असते की तेवढी लावायला लागते. एवढी मोठी गादी आहे ती. आई जरा गादी उचलायला मदत कर. विडतच एवढी आहे, उचलूच तोपर्यंत जीव जातोय जीव. माझ्या आता मैत्रिणीचा फोन आला की कुठं आहेस वगैरे. मी तिला सांगितलं का माझा डबा झाला नाही, पण मी आलो नाही. आमच्या अभि पण त्या काय सगळं गावाला सांगायला एक दिवस डबा लेट झालाय, तर मी काय सांगून झालोय. पण त्यांना काय वाटलं मी आवरत बसलोय किंवा काय काय काय. म्हणून जे आहे ते खरं बोलायचं आहे. हे झाले सिच्युएशन तर झाल्या. आमच्या मम्मीला ऑर्डर बोललो की माझी कंप्लेंट करायला मग असंच म्हटलीस की समजून घ्यायचं खरं कशाला. सगळेजण समजून घ्या. माझी मम्मी बिचारी आज एकटी करायला लागल्या आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती की मी पण मदत करायला पाहिजे, पण माझ्या तर कॅपॅसिटी पेशन्स नाही आहे तिच्याकडे. पेशंट आपल्या तिचे डबा बघा काय. आणि वैष्णूचा डबा बघा. इथं काकडी, हे काय स्नॅक्स आहेत, हे पाण्याची बाटली. अजून एक डबा येणार आहे कलिंगडचा. मग फायनल डबा. आमची एवढी वैष्णूची होत्या बघा, तरी मी एवढी हडकुळी आहे. ह्यांच्या अंगाला लागतच नाही कसं काय माहिती. आम्ही जरा श्वास घेतलं की आमचं वजन वाढते. टोपण आता असू दे, मी डबा काढणार नाही. आणि बघा ना, असं एस्थेटिक कॉलेज जायचं असतं हे बघा आम्हाला असं जायला लागतं, कारण का ते बॅगमध्ये ना सगळं सांडतं येते. त्यामुळे हे असं त्याला डब्याला पिशवी. पहिल्या शाळेला असताना पिशव्या होत्या काय. होय सोडा असू दे. आता शाळेला मम्मी मी कॉलेजात आहे. कॉलेजात लाजायचा विचार आहे कधी कसं वाटतंय. सगळीजण तुम्ही असंच करत असशील सोडा, एवढं काय त्याच्यामध्ये. नको नको नको. चला बाय गाइज, हम जाते हैं अभी कॉलेज को. मी जातो म्हणजे मी येते म्हणाले. आमच्या आई म्हणता लवकर या. आमची मम्मी म्हणता एवढा काय नांदा झाल्यास काय म्हणत्या. जावई
काय एवढी सोन्यासारखी पोरगी असताना ना जावई जावई जावई. हां माझा जावई म्हणतो. माझा नवरा कुठं असेल तर आज आमच्या घरात आंबरस आहे गाईच आणि दुपारचं ते पण आणि आम्ही कॉलेजमध्ये ठेवायचं मला. मी आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला सांगतो काय, जेवढं सासूरवाडीमध्ये सासू तुम्हाला म्हणणार नाही की नाही मंगळसूत्र घाल तेवढं आमच्या कॉलेजमध्ये आयडी घाल करतात. फोन केला काय मी सांगायला लागला इथं टायटानिकला मुद्दाम ना आवाज म्हणायला लागला. नरडं दुकान लागलं मला बोलून माहिती काय श्रुते साक्षी काय म्हणाल्या बघ केस कट करणार म्हणाल्या. बक्की नाही मी हिला सांगत मजाक नाही. बक्की एवढे दाखव केस केवढे दाखव एवढे. आणि ही पण कट केली ती मधी जेव्हा आमची ओळख नव्हती की नाही. माझं एवढंच का फिरलेलं ही का केस कट केली म्हणजे एवढा एक हात एक एवढा असते काय एक वीट वडावर तेवढं तिथे केस कट केली ती. मी म्हणजे आमची ओळख नव्हती मी का कसं कट केली असं मला रिग्रेट झालं. आणि आता मला लागल्या आणि माझ्यासमोर बडबडायला माझ्यासमोर केसांचं काय बडबडायचं नाही लक्षात. मी एवढंच केस कट करतोय एक अर्धा इंच करतोय मला दिवसभर रिग्रेट होतो. माहितीये ही पण म्हणत होती केस कट करूया म्हणून. तुम्हाला दोघे ना कट करीन मी केस बेस कट करशीला. हीच म्हणत होती आपण दोघी कट करूया. उन्हाळ्यात केस नको आणि हिवाळ्यात केस पाहिजेत. वा रे वा क्या करो टकला करो और विंग डालो. हा तर केस कटली त्याला केस घालूया. बाई विषय केसांचा. आणि त्यात आम्ही हे इथं हे काय म्हणतात आम्ही टायटानिक म्हणते काय. आणि बरोबर आम्ही इथं आले की निक्कीला सुचतंय केस कापायचं म्हणजे इथं आलं की फाटं दिसतात ना. माझं पण स्प्लिट अँड स्लेग झाल्यात केसांना. मग इथं आलं की दिसते मग मी आता उद्यापासून कातरी घेणार आहे. इथं नाव्याचं दुकान काढणार आहे. नाव्याचं दुकान काढायचं. अंकल व्हॉट्स खाणार. मी आमच्या पप्पांना पहिला अंकल सुट्टी आहे त्यामुळे आचार्याचे जेवण बंद आहे, खानावळ बंद आहे. मम्मी आणि पप्पा म्हणतात जेवणावर म्हणून मम्मी जेवण बंद केली आता. म्हणजे मम्मी जेवण करणार नाही म्हणून मी आत्ताच नियोजन लावायला ओट्स करून खाणार आहे. काय पांचटपणा करतोस रे मूर्ख. अरे मूर्ख. किती सुंदर झाली बघा. बघा दीदीने असं तूप घातले. आता सामान घ्या. आता अहो मला मारली. अरे गप रे. मी बिना सनस्क्रीमचं पण दीदी छान दिसते आमची. मॅगी मसाला मॅगी मसाला बघा कसं स्टाईल मध्ये पकडाले. स्टाईल हे बघा दीदीने काय घेतली मोहरी. बघा आता यात टाकली. आता चाट 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 जरा कसं आता काय आणि परत मोहरी टाकली. बघू शकता गाईस. आता कांदा. आता मशनी आजकालच्या काळात आल्या ना त्यामुळे कांदा असं चिरतात. हे बघा कांदा बघा कसं घालतात. हळूवार कांदा घालतात. तुझ्या गर्लफ्रेंडने सांगितलंय का दीदीच्या ब्लॉग मध्ये ये म्हणून. पण मी येतच नाहीये यार. तुलाच गेले बाळ. आमची मम्मी सकाळपासून भांडले इकडे बघ की गेली. हे बघा हे बघा हळूवार आणि कांदा घातले दीदीनं. कशाची नुकसान करत नाही आमची दीदी. आणि लाडी आणि ही की पुरगी नुसता लाडी गुडला होते दीदीकडनं खायला घेते. आणि सगळं दीदी कष्ट करते आणि तिला एकही शब्दानं बोलत नाही की हा दीदी खूप छान केली आहे थँक्यू असं काही सुद्धा म्हणत नाही ती. काही काय करत नाही. परवा दिवशी काय ते कटलेट केली 4 तास लावली कटलेट करायला. तुला माहित नाही तू कॉलेजला गेली तसं सांगितलं नाही मग आणायला वैष्णवी कटलेट करायला म्हणलं बघ. तुला 11 वाजता स्टार्ट केली या मॅडमनं 4 वाजता स्टार्ट केलं शिकायला लागल्या म्हणून. आमची दीदी न शिकता सगळं शिकले लक्षात ठेव. असं तुम्ही काय करू नका. खोल्यावर जेवण करताना मला काय मला पण दीदी करत आहे. तू खरोखर खाणार आहेस. होय खाणार आहे खरंच. नाही काफी ओट्स होने के बाद आगे का ब्लॉग. नाही आता ब्लॉगच करायचा आता अजिबात बंद करायचा. ओके हा भाजाले हे
बघा अशी तुम्ही कधी चूक करू नका, बाजूपर्यंत शांत बसू नका, साईडला कोलगेट ठेवत जावा. तात्काळ हे बघा हे फालतू बोलायला लागले. हे बघा झगा बघा मगा मला नुसता व्हिडिओमध्ये मुद्दाम यासाठी गेम असं बोलते. हे बघा आणि परत दीदीने मीठ टाकले मस्त. मीठ कधी टाकायचं मी तुम्हाला सांगते. हे बघा हे बघा असं टाकतात मीठ. असं मीठ हे बघा बघून घ्या तुम्ही. ह्याचं नील्स नीलाट केलं हे इथं होतं का? हे बघा असं मीठ असं टाका. असं मीठ टाकते. असं मीठ टाका. असं करायचं. गाईज तुम्ही असं करू नका. इथं खूप गरम होत आहे इथं खूप गरम होत आहे. आणि तो राग मला असा उसळत आणि ही बघा वैष्णवी दुसरं दुसरं कोण तर असतं तर बहिणीला वारं घातलं असतं हातानं फुकलं असतं, पण ही आपला चहा गोटा लागल्या. हे हिचं प्रेम दीदीवरच म्हण. हा दीदीनं हळूहळू एक एक साहित्य बंद करून एक एक साहित्य हळूहळू ठेवले आहे. फास्ट मध्ये एक बंद धुतले आहे. ये चप्पल मारणार सॉरी आज मी ब्लॉक बहिणीसाठी एवढं पण करू शकत नाही. का उपयोग नाही तुझा? पुन्हा तुझी बायको तर बघत असेल ब्लॉगला कसं इमोशनल ब्लॅकमेल नॉट करिंग. आय एम नॉट होईंग. कैसे नहीं होईंग मे भी देखी. सो तुम चुप बोटिंग तुम करिंग. हे बघा what's doing हे डुईंग हे बुईंग. हे बघा कसं गालातले गळा हसते बुईंग. इकडे बघा इकडे बघा गाईचं. अरे शुभम कसं दिसत असेल ते. बघा कसला कचरा भरली सगळा दीदीने. बघा 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 कोण म्हणतं दीदी आमची काम करत नाही. हे बघा उदाहरण आहे. लिंबू तोडायला असं काय येतं ना कुठलं. मालूम नाही पडता. इसको पहले इग्नोर करो. ये लाल टी शर्ट वाले शुभम ने एवढं छान फालतूपणा केला पाहिजे. जरा आम्ही ऑफ करा वाटत कचरा दिला कचरा आवड नाही. वरडायला लागले हरकून. साधं ब्लॉक करायला नको मला दीदीला. ब्लॉक कर बाबा. बरोबर आहे तू ब्लॉकच करणार आहे बघा आम्हाला. हळूवार हळवायचं आहे. करपू देत नाही त्याला. त्याचं पण मन असते आणि आम्ही त्याला खातोय ना. हे असं मस्ती काही करू नाही काही. गॅस दीदीने कमी केली आहे. बघा दीदीने मस्ती केलं बरोबर. झाकण बंद करणार आहे. अहो ह्याच्यावर कुठे गेलं भांडं. हा, दीदीला झाकण आवडलं नाही त्यामुळे दुसरं उडकत आहे. हे बघा एक भांडे काढली. दीदीला आवडली. अगं मोठाही आहे हे का नाही. बघा दीदीला मोठं शेवटी गावलं आहे. फायनली दीदीने ठेवलं आहे. सपला हे ऍक्च्युअली याच्यावरच नाहीये. जब दुआ दुआ कर दूंगा इस दुए में लिखता तेरा नाम. आमच्या घरात आंबा आणलाय मी. पण पिकलेच नाहीयेत. पिकलेच नाहीये. 2000 रुपये देऊन आणले. अरे शुभमच्या घर घेऊन जा असं मारली ना त्याला. अरे मला असं इम्बॅरेसिंग व्हायला लागली. चहा कसं पाहिजे सांगत आहेत मॅडम. प्लीज सांगू शकता तुम्ही. दीदीचा चेहरा असं झाला आहे की जसं की ती आता हे बघा दीदीने हळूवार टोपण उघडायचा प्रयत्न केला पण पोळी निघली त्यातून. हे दीदीचा चेहरा दिसत आहे यात ना. बघा 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 दीदी गाईच मला मारत आहे. हे आमची मम्मी. मम्मी ऐक मम्मी. मम्मीचं बघा सकाळी भांडण झाल्या. तुझा फोन नाही आहे काय तुझ्यापाशी. बघा हा ही बघा ही 65 इग्नोर दॅट. कोण त्याच्या? ओके ओके अरे शुभम मूर्ख. सॉरी पडलास तू कुत्र्या. से सॉरी. गाईज तुम्हाला सांगतो दीदी केस सोडली ना. दीदी एवढी छान दिसते आमची. तुम्हाला काय सांगू खूप छान दिसते दीदी. गाईज तुम्हाला बघा दीदीची केस आहे. हे बघा हे फालतू इग्नोर. हे बघा दीदी मला मारायला लागली. हा ही पण मारायला ए ड्रामा क्वीन आहे. बघा काय गाईज बघा. नाही नो ड्रामा क्वीन काही हो. मारत आहे. बघा अन्याय मारा माझ्यावर. अन्याय हे बघा तव्याला मारल्या. लागतंय ते इग्नोर. तुम्ही काहीच बघितलं नाही असं तुम्ही हे करा.
काय फालतू मस्त. बोल. हे बघा जगा बघा बघा मला हे बघा केस खूप छान झाले. कोथिंबीर कशी कापतात बघा बघा हलवा हलवा हलवा. कोती की सोड सोड की सोड. सॉरी हे सॉरी बघ जोकर आमच्या घरातला जोकर बघा जोकर. ह्याला असं तुडवून मारू वाटायला लागली की नाही कुठला काही का हा बघा जोकर कसं दिसायला. होऊ शकता दीदी आमची आवडत आहे. वर सांडलायस त्या शर्टवर माझ्या. बघा बघा ह्याच्या ब्लॉगिंग सगळा माझा इथं सांडलेलं पूर्ण. मॅडम सेल्फी पारा पुढे एक सांडणं कर. शुभम मला घरावर सांग कुठे गेलतास आणि कुठला लिंबूचा तोडून आलायस. आय डोंट नो अंकल. शुभम इंग्लिश बोलायला लागलाय. आवडतं त्याला. बिझनेस करत आहे काय. शुभम मार खायचं कारखाना कामाला लावून गेलो. जा रे. डायलॉग एकच आहे. ए ते पण बारीक कर. आमची प्यारी सी मम्मी. हा काय तर बिझनेस लय काय काय तर चांगलं झालंय बघ. बघा 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 काय तर आज चांगलं घडल्यावर तेच म्हणाले काहीतरी विषय काही असं काही नाहीये. दर सकाळी भांडण झाली आणि मम्मीने म्हणलेली की मी जेवण वगैरे काही करणार नाही चहा पण मी मला दे करणार मग, करणार मला नाही. दे मग. आणि चहा पित आहे आमची मम्मी बघा. द्यायला काय मला द्या आहे की नाही द्या तुम्ही हातानं स्वयंपाक पण करून घाला आम्ही निवांत राहणार. मम्मी आमची निमंत्रण आहे राणीसारखी. ही बघा दीदीने चहा दिली आहे तिचा हातचा. बघा दीदी कशी नाचते आमची. टुमक टुमक जानी मैना. ओट्स आमचं तयार होत आहेत ऑलमोस्ट. होऊ शकता थोडं पातळ झालं आहे समजून घ्या. पातळच असते पातळच असते. काय उपीट करून खायचं. ही बघा मग पप्पाने कन्व्हिन्स करायला मला एक 4 टॉप घेऊन दे म्हणून. नाही बाबा मला दीदी घेऊन देते सगळं. मला हे बघा दीदी रिॲक्शन परत एकदा रिप्ले रिॲक्शनची रिप्ले बघा. शिस्तात एक एक चमचा तुझी शांत बसले आहे विचार करत या जेवणाचं काय करायचं. जेवण करायचं नाही. नाही हा जेवण करायचं नाही. कोण करणार. करणार करत्या तरी खाणार. शिवानी, पाणी. हे बघा मला पण वैष्णवी घेऊन ये, मी पाणी घेऊन जातो. हे पाणी आणजा म्हणलो तुला मी. नको मला पाणी शिरा. पाणी शिरायला खाल्लं जातं. भांडण झाले. मम्मीने ठरवल्या की जेवण करणार नाही चहा करणार नाही. आज घरात आमच्या ट्विस्ट आहे. नशिबाचा गेम पलटणार. बिग बॉस मला स्वयंपाक करून घालणार. घालणार. बिग बॉस आमची मम्मी काय म्हणाले एकदा ऐकून घ्या. हा. चमचा उडकत आहे गायची. ते वैष्णवी घेऊन चल. ए पाणी घेऊन कोण येणार. मी येणार काय कसं येऊ. इथं पाणी आहे की पाण्याचं काय नाही म्हणली. पाण्याचं भरलेलं आहे तिथं बघ ना. बघू शकतात दीदीने ओट्स केले आहे आमच्या आईने. बघा दीदी कसं खात आहे. सो गाईज तुम्हाला कधी बघायला मिळणार नाही. तुम्ही बघू शकता. कंटिन्यू मॅडम प्लीज. हे बघा हळूवार. हे बघा कशी लाजते. आमची खूप दीदीला असते. जसं की तिला आज कोण बघा येणार आहे. बघा चिडली. ही आलं बघा पानसट. ओनली पानसट. फक्त पानसट. तू कटार मग. ओ सो फनी. इंग्लिश मध्ये बोला आई गो. हे मा माताजी क्या हुआ. तू नक्की शुभम चिकल करत आहेस ना. हो नाहीतर काय तुझा डुप्लिकेट. शुभम तुला मेंदू पर्यंत ताप चढला आहे का बाळा. मेंदू पर्यंत तर माहित नाही नाही तुला पण मेंदूच नसल्यामुळे ताप कसं चढेल. अरे तुला मेंदू इथं हे माहित आहे मला. मला ऍटलीस्ट वैष्णवी. आहे. मला पण ऍटलीस्ट आहे. नाही आहे. पण याचा वापर मी जिथं पाहिजे तिथंच करतो. म्हणजे कुठंच नाही. असं नाहीये गाईच. चमचा आणला शुभमला. असं होऊ शकत नाही. मी चमचा आणलाय. लिंबू शुभमला तुडवला लिंबू. हे बघा मी लिंबू वगैरे काही तुडवलं नाही आहे. सारखं म्हणत होती ब्लॉग मध्ये येत नाही येत नाही येत नाही म्हणून मी ओके ब्लॉग असते ब्लॉग ब्लॉग. ब्लॉग वी ओके ब्लॉग.
ब्लॉग असू दे किंवा ब्लॉग असू दे हो, दोन्ही बी एक गोष्ट आहे नाही. ब्लॉग. ब्लॉग हा. ब्लॉग मध्ये आज मी करणार आहे आणि दीदीला आज मी घेणार आहे. तर आज काय काय होते ते बघू शकता काय. बघा दीदी काय लागल्या. माझं सबस्क्रायबर काय म्हणजे दीदीला म्हणणं होतं की दीदी सारखं म्हणत होती की एकदा ट्राय कर की दीदी म्हणले की कष्ट किती करायला लागतात ब्लॉग करायसाठी, व्हिडिओ करण्यासाठी, रील करण्यासाठी. मी म्हणलं एकदा बघू काय होतंय. हे ब्लॉगचं कटिंग, एडिटिंग, पोस्टिंग सगळं शुभम करणार ओके डन. थंबनेल हा सगळं मी बघणार आहे. त्यात काही इश्यू नाही. आणि त्यातलं जर मी व्यवस्थित चांगला व्हिडिओ जरा चांगला प्रतिसाद दिला तर दीदी एक वचन द्या. 1 मिनिट मी सांगत आहे तुझ्या फॅन फॉलोअर्सला शुभमला प्रतिसाद देऊ शकतो. चांगला प्रतिसाद. प्रतिसाद असतं ते. जे काय आहे ते नाही, नाही, नाही. चा- तू म्हणायचं, मग तू ब्लॉगर. चांगला प्रतिसाद असू दे काय तर बाबा होते माझं. जर चांगलं व्हिडिओ वाटला तेच अवघड आहे. तुम्हाला आवडला तेच तर अवघड आहे. तेच हे करा. अवघड आहे. दीदीला एक प्रॉमिस हे करा. करायला हवं की हे करा. तिने मला पैसे द्यावं त्या ब्लॉगचं जर व्हायरल झाला तर चांगला. होणार नाही मला गॅरंटी आहे. आणि जर झाला तर होणार नाही. जर झाला तर आय हॅव दॅट मच कॉन्फिडन्स. ओके. याच्या पुढची इंग्लिश येत नाही मला. गाईज मी खातो आणि 2 मिनिटात आय विल बी बॅक. वाह, मी उगाच ओट्स केलं की. गाईज तुम्ही बघू शकताय देव देतो तो 56 पाड की देताय. हा म्हणजे छप्पर देव देताय तो 56 फाड़ के देताय तो कभी कुछ भी दे देता. आणि बघू शकताय पप्पांनी पाणीपुरी आणली आहेत आणि आम्ही इथं ओट्स केलो आहे. भूक लागली म्हणून आता हे ओट्स कोण खाणार. हे बघा ही ओट्स नको म्हणत आहे. हा बदाबर घेतले. बरोबर घेतली आहे. हे बघा आमच्या आंटी किती चांगले आहे. ओट्स घेतले आहे. हे बघा हा चालू. मग अशी सांगितलं ना पप्पाची भांडण ते जेवणावरनं मम्मी चिडल्या म्हणून पप्पाला आता रुसवा काढायला ते ओट्स ओट्स म्हणजे पाणीपुरी आणलं मम्मीसाठी. ते बघा किती प्रेम आहे आमच्या पप्पांचं मम्मीवर. हे बघू शकता तुम्ही. काय आणि ह्या आमच्या आंटी म्हणजे महाराणी 2 नंबरच्या तिला अंकलनं हुकूम दिलता की तू खरडा कर. आमच्या महाराणीने सांगितली मोठी महाराणीला कोण तर आमची आई. तुम्ही मगाशी बघितलं अक्षरा तिला. आणि हे बघा आज आमच्या आंटीने चक्क किती भाकऱ्या केलेस. 6 भाकऱ्या केल्या. 6 भाकऱ्या. तुम्हाला काहीच माहित नाही किती कष्ट लागते 6 भाकऱ्या करण्यासाठी. आंटीनं हे बघा बघू शकता. असू दे आमची आंटी बघा हिरोईन दिसते. लई भारी दिसते आमची आंटी. आमच्या दीदीचा तर काय विषय नाही. हिचा विषय लई हार्ड आहे. आमची दीदी लई कडक आहे. सो दीदी आमची एवढी भारी आहे. तुला सांगतो कुठं पण गेलो की म्हणते की तुझी दीदी तू खूप भाग्यवान आहेस की तुला मेघना दीदीसारखी दीदी मिळाली आहे. एवढी छान रील करते दीदी. आमच्या कॉलेजमध्ये एक फ्रेंड आहे माझी ती 3rd इयरची आहे. तिनं मला बोलली की तुझी दीदी एवढी छान व्हिडिओ करते की मी दीदीचा एवढा फॅन आहे. पहिला म्हणलास ती आता म्हणतेस तो. ती म्हणजे ती 3rd इयरला आहे ती. बहीण आहे तुझी. हा बहीण आहे. तिने म्हणली आमच्या दीदीची एवढी मोठी फॅन आहे मी सांगू शकत नाही. हे बघा ओट्स खात अरे आहे. माझं कौतुक करायलास कंटिन्यू. कौतुक खाता. सांग की अजून मी कसं हे ते सांग. आज मला ऍक्टिव्ह तुम्हाला माहित नाही की तू रसना आणली नाहीस काय म्हणून त्या ब्लॉग मध्ये घेतलेलीच का नाही. तुम्हाला काही सांगतो दीदी एवढं कष्ट करते. जरा मोठ्याने आवाज की जरा येऊ दे घसघशीत आवाज. आमची दीदी तुम्हाला सांगतो एवढं कष्ट करते काय सांगू. आई कोल्हापूर चक्कर आहे आपल्या. तुझी नजर काढ जरा. लिंबू तर आलाय. आमची आई सध्या बघा आमचे पप्पा आले आहेत. बघू शकतो पप्पा आले आहेत. बघा आज पप्पांनी भांडणं झाले म्हणून खास मम्मीसाठी पाणीपुरी आणले आहेत. बघू शकताय काय किती प्रेम आहे आमच्या पप्पांच्या मम्मीवर. बघू शकताय. आमची पप्पा काय सांगायला. आता तुम्ही सगळेच नाही म्हटलं. आता म्हटलं
आणि 1 प्लेट गणपती त्याला म्हणलं 2 प्लेट दे शाबूचा तो म्हटला तुम्हाला 4 केला म्हटला. आमची आंटी आली भांडे घेऊन. आमची मम्मी रुसली आहे. हिला आता फुगवी करतो. मम्मी हात दे. ए हात दे. हात दे. अगं कापड ठेव. हे बघा हात दे की. अगं हे भांडी गेले खड्ड्यात. हे बघा शकता तुमच्या मम्मीला. अयो गाईज आमची मम्मी बघा भांडी ठेवा लागल्या. भांडी ठेव लवकर लवकर ठेव लवकर ठेव लवकर ठेवतो, जा ठेव. रे. अगं तू पप्पा हा. दुसऱ्यास म्हणून पप्पांनी खास आणि ते पप्पालाच खा तुझ्यासाठी म्हणून. 4 ठिकाणी 2 पाणीपुरी आणल्यात का. तर मम्मी आमची रुसली आहे. बघा आमचं किती प्रेम आहे. ए, इकडे बघू शकता तुम्ही मम्मीला मी घेऊन फळ्यात काढ नको गं, बस. फळ्यात बिळ्यात काय नसते आमच्यात. हे बघा आमची मम्मी ऐकतच नाहीये. उचलून घेऊन जायला लागते आता मम्मीला मला. Guys, हे बघा मम्मी गं, बस आमची काय? मम्मी पळत पळत यायला लागल्या. पळत आले मला ढकलायला बघ यो. मीना ढकलायला बघ. ओ माय डार्लिंग. हे बघा आणि चालली बघा आमची मम्मी. गप की रे. तुझं मी पिशवीत घालून तुला मारेन. हे बघा इग्नोर दॅट. पाणीपुरी गर्दीच नाही बरं झालं म्हणलं. गर्दी नाही म्हणून तू गर्दी पाणीपुरीच्या गाडीवर गर्दी नाही. चक्क आणते एका गाड्यातून नाही पूर्ण इचलकरंजीतून प्रत्येक गाड्यावर एक पाणीपुरी आणले पप्पांनी. खास खास. सांग की. मी टेस्ट लावायचं ना. होय. मी ते लावलं. माझाच पहिला सोपा घेतला. कुठलं पार्सल. तेच की काय तर काय? बोललेलं मग एवढं सांगणार सोपं की. माझं ते आजपत्र मिळवलेलं कुठे गेलं हो बाई. हो, कुठे गेलं अगं बाई. मिळवलेलं काय मी काय हे करते चैनी आमच्या आई भांडायला बघा. आमच्या आई नुसतं गोड दिसते पण भांडायला करायला लागल्या. येत नाही भांडायला लागल्या. काय सोप्यावर बसले सोप्यावर बसले कशाला काय बोलतेस. बरोबर आहे तुझं. मी बरोबर आहे. होय. मग माझी नात माझ्याकडे आमच्या आईचा सोफा क्लीन करायला आणि कसला म्हणजे इथं जरा तेलाचा डाग होतो लावत नाही की आमच्या आई केसांना बघा तेल बघा तिथं काय तर टाकतो ग तिथं तर काय तर काय टाकतो टाकतीस. तिथं कापड मग तू सोफ्यावर बसायचंच काय. का बसणार की बस की मग तुला कोण नाही म्हणलंय ते. फक्त एका सोफ्याची गाण निघली ही आणि या सोफ्यावर आमच्या आई बसते. आई खोटं बोलायचं त्याच्यावर. सगळी बसते नाही कोण बसव नाही. आमच्या आईच्या सोफ्याची एवढी गाण निघलं माहितीये का. बघ सोफा कसला क्लीन झालाय. तेल लावू नको म्हणून हॅलो. तू तुझ्या आईला सांगता माझा काय संबंध नाही आहे. अंकल वाढदिवसात झालेस तू. तुला जरा तर काय जनाची नाही म्हणायची. या आठवड्यात 2 वेळा तू बाहेर जेवलायस. शापूर यात्रेचा आणि कुठलं तर अजून जेवलायस तू. पप्पा फोन इकडे बघ इकडे बघ. जेवायला जायचं नाही बाहेर. परमिशन घेतलायस. परमिशन घेतलायस घरातल्या 8 जणांची परमिशन घेतल्याशिवाय जायचं नाही. ते 7 तास लागतात त्याला वाळायला. उद्या तर बसाय संध्याकाळी मिळेल. उद्या पण नाही 17 तास. सॉरी 17 तास लागतात. ते चुकून 7 तास म्हणलो मी. खरंच सांग. बघितला सगळा सोफा. त्याने काय म्हणलं माहिती काय. तिथं सोफ्याच्या इथं त्याने आईचं तेलाचा डाग लागलाय माग. त्यामुळे निघणार नाही म्हणली तू. आणि दुसरा घेऊया आई आईसाठी ग आई ग आईसाठी आई ग. लाडला. बरोबर आहे. होय बरोबर आहे. अजून नवीन घेऊ पप्पा सोफा. एवढं काय तर काय फक्त 60,000 रुपये जातील. एवढं काय. पप्पा काय म्हणले माहिती काय. एवढं काय त्यात नवीन सोफा घ्यायचं. आईचं काय एवढं सारखं मलाच म्हणले. किती जीव ग बाई. सॉरी हा. काय म्हणला. दुसरा आणि घेतो म्हणला सोपा बघितलास काय सौम्या. आईवरचं प्रेम. आता हा काय म्हणाला काल बारक्या पप्पाला कावलेलं त्याला म्हणून आता या फॅमिली मॅटर कास्ट मध्ये काय नुसतं मोठं बोलायचं. नाही आमच्याच बोलतात ते करून दाखवतात. हे असं 56 पण टाकतं म्हणाला. आई ग 56 नको पप्पा एक आणा. नाही 56 नको पप्पा फक्त एक आणा बस बस. मी देखील घेऊ शकतो. आई 15,000 रुपये तिकडे आता खुर्ची बी येत नाही. किती आहे माझ्या? बघा की ह्यो सोफा हा 1 लाखाचा सोफा ह्यो. नाही बसाय मागितलं कोण बी फुकट करून दे. नाही देत कोण. आई फुकट जवळ गेलाय. नाही कमी पैशात देतात. 15,000 मध्ये. हा? 15,000 मध्ये काहीच तर 15,000 मध्ये सोफा कोण देणार मला कमेंट करून सांगा. आमच्या आईला 15,000 चा सोफा व्हायचा. हा डीपी दादा तुम्ही सांगा देणार असाल तर. पहिला तुला काय म्हणलं आई एवढं काय तर सोफा नाही घेऊया. मग पप्पा पण तेच बोललं बाई ही दोघं जण बाद आहेत. मी बघ बाई तुझ्या बाजूने बोललो. आई मी तुझं तोडते की नाही तोडतात का सांग. तुझी सेवा करते का नाही. बाई शप्पथ नालाय का एवढं पाप. आमच्या आई सध्या 15 वेळा मग एकट्या वेळा ए नाही तू एक खरंच सोफ्यावर तर
ते आता सगळं क्लिनिंग करून गेला त्याने आणि इथं सोफाचं करतात. अगं तू घरात मिळायची म्हणून एका सोफा करून घेत ऐक तुमचा आधीचा सोफा असा होता आणि असा आता डाग असा होता केला. असा डाग तू पण चाललाय त्याला आवडते नाही रे लाज काय माणूस आहेस काय काय मेरा दोस्त है ये मेरा पप्पा नहीं दोस्त है दोस्त को मैं बोल तर माया सकती तर- तू जाएगा नहीं किधर घर में बैठेगा नहीं आयशे- जानेगा नहीं जानेगा किधर आयशे- एक ऑफर देतो मग आयशे- तुम्ही तुमचं दोघांचं पैसे घाला आम्ही आमचं तिकडे जेवतो मग हे बघ आम्ही मालक लोक आहे आम्हाला असं पैसे पिशे घालायची गरज नाही लक्षात कुणाला काय नोकर म्हणायचं आमच्या घरात ए मोबाईल इकडे नाकात आज पप्पाला माया केली असून लई भारी वाटतं. मी रोजच माया करते त्याला